कुठं झालं काय? माझं प्राथमिक शिक्षण तालुका केज गोटेगाव येथे, माध्यमिक शिक्षण अंबेजोगाई योगेश्वरी नूतन विद्यालय. नंतर त्यापुढे मी पॉलिटेक्निक पुरंदर लाहोटी लातूर. त्यावेळेला पॉलिटेक्निकला फार किंमत होती 1987 साली. तिथून प्रथम श्रेणी. तुमच्या एवढ्या कारकिर्दीमध्ये खूप छान काम झालंय. तुमच्या जडणघडणीत विकासामध्ये तुमचा देखील काही वाटा आहे. त्याचा आदर्श पुढं भविष्यात तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कसं करणार? किंवा इतर जे अभियंते येणार आहेत त्यांना काय सांगणार? त्यांना मी ह्या इमारती वगैरे पूर्ण व्यवस्थितरित्या क्वालिटी आणि दर्जा ठेवून गुणवत्तापूर्वक एलिव्हेशन प्लॅन नुसार माननीय जिल्हाधिकारी साहेब जसे सजेशन देतील किंवा आमचे मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता साहेब त्यांनी त्यांच्याप्रमाणे काम पूर्ण करा. बीड जिल्ह्यासह तुम्ही इतर जिल्ह्यामध्ये देखील काम केलेलं आहे. बीडचा अनुभव आणि इतर जिल्ह्याचा अनुभव काय वेगळा आहे? त्याच्यामध्ये कसं आहे, बीडचे लोक दिलखुलास मोकळ्या मनाचे आहेत. लातूर मधले फार पुणे स्टाईल मधले आहेत. धाराशिवमध्ये पण काम धाराशिवमध्ये संयमी आहे. वेगळे पण काय वाटतं? असं काही मी ह्याच जिल्ह्यातला असल्यामुळं मला या जिल्ह्यामध्ये काही वाईट प्रसंग आलेला नाही. आतापर्यंत प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आला, कसं तुम्ही काम केलं आणि त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला कसं लाभलं आणि तुम्ही त्यांना कसं भेटतो? यामध्ये कसं आहे की माझी पदोन्नती 2021 मध्ये उपअभियंता साबा उपविभाग बीड या पदावर झाली. तेव्हापासून माझा थेट माननीय जिल्हाधिकारी महोदयाशी संपर्क येण्यास सुरुवात झाली. 2021 पासून आदरणीय राधा विनोद शर्मा सर, दीपा मुंडे मॅडम, अविनाश पाठक सर, आताचे विवेक जॉन्सन सर यांच्या संपर्कात काम करण्याची योग. आज सेवाकृती कार्यक्रम आहे. काय आता इथून पुढची कसं म्हणजे आपल्याला इथून पुढचा काळ आपला कसा असेल? माझ्या मुलाचं ड्रीम फिटनेस बीड शहरामध्ये मोठा हे आहे. नंतर बाकी आमचं प्रोटीन शॉप पण आहे. बाकी तर मी गावाकडे शेती वगैरे त्याच्यामध्ये माझा टाइमपास. आता 30 वर्षाची सेवा झाली, काही राहिलेले समजा फॅमिली प्लॅन म्हणा किंवा इतर काही आता बाहेर फिरायला काही आता मोकळा वेळ आहे, तर आता फॅमिली प्लॅन सुद्धा केला असेल. धार्मिक कार्यक्रम करील ना आता थोडं सुखाने शांती. आतापर्यंत कामाचा व्याप होता, आज तुमच्या ह्याचा सेंडऑफ होतोय, गणपतीची सेवा करतोय आणि उद्या तुमचा वाढदिवस आहे. तसं हा शासकीय नियम आहे सर की 1 महिन्याच्या मंथ एंडला आपण रिटायर होतो. जर माझी बर्थडे 5 मे असेल तर मी 31 मेला रिटायर झालो. माझी बर्थडे 1 ते 5 तारीख असती तर त्याच्या बिफोरच्या महिन्यात. म्हणून नियमानुसार नक्की सेवापूर्तीच्या 4 ते 5 वर्ष कालखंड तुम्ही आता बीड तालुक्यामध्ये काढलाय. तुम्ही प्रॉपर केजचे आहात, पण बीडमध्ये तुम्हाला काही वेगळे पण वाटतंय? काही राजकीय काही तुम्हाला काही दबाव काही? नाही, राजकीय दबाव वगैरे काही नाही. सर्वांची मदतच आहे विकासाच्या बाबतीत. असं काम करण्याची हातोटी सर्व माझ्या ओळखीचे वगैरे असल्यामुळे माझं कुठलंही काम रुकलं नाही. मीडियाची मदत पूर्ण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची. मला इथे माझ्या कार्यकाळात 2-3 जिल्हाधिकारी झाले. सर्व माननीय जिल्हाधिकारी महोदयांना तर मला प्रोत्साहनच दिलं. अजितदादा तुम्ही असताना आता अजितदादांचा मुलगा थोडा संपर्क झाला, तर ती अजितदादाशी काही म्हणजे जवळीकता काही सांगता आली? शासकीय विश्रामगृहावर कामाच्या भूमिपूजना प्रसंगी सहकार संकुल, तुमचं महसूल भवन मध्ये दादांची माझी जवळीक आली. दादांनी मला अशा सूचना दिल्या की फक्त काम विश्रामगृहात सुद्धा तुम्ही खाजगी लोकांना इथं वास्तव्य द्यायचं. अजितदादांनी जेव्हा बीडमध्ये कार्यक्रम झाला होता 12 अशा कधी योजना बिल्डिंग द्या ते बनवण्याचा इच्छा होता. सर आज तुम्ही रिटायर होत आहे,
या नवीन होणाऱ्या बिल्डिंग आपल्या हातून करता आल्या नाही अशी काही खंत वाटते. नाही दादांचे आता काही पुढे येणार आहेत ना वारसा, असं काय नाही. तर मंजुरीच्या स्तरावर आहेत जे प्रोजेक्ट राहिले ते पूर्ण करणार आपले बीड जिल्ह्याचे त्या पालकमंत्री असतात. जवळपास तुमच्या कार्यकाळात बीड बीड शहराचे किंवा तालुक्याचे 70% इमारती तुमच्या पूर्ण सॉफ्ट पूर्ण झाल्या. त्याचा एक आनंद तुम्हाला म्हणजे बिलकुल आहे, बिलकुल. माझ्या रिटायरमेंट मध्ये त्या बिल्डिंग मला इथंच म्हणजे स्थायिक झालेलं आहे. मला त्या बिल्डिंग पाहून पूर्ण झालं. माझ्या मनाला काहीतरी समाधान लागेल की आपल्या कार्यकाळात हे वास्तू तयार आहे. असं आता तुमच्या जागी जे अधिकारी येतील त्यांच्यासाठी काय मेसेज असेल? त्या अधिकारी नवीन अधिकाऱ्याला येणार मी पूर्ण याची माहिती दिली प्रोजेक्टची सगळ्या, आणि त्यांना वेळ प्रसंगी मदतही करेल. त्यांनी पण माझंच अनुकरण करून हेच कार्य पुढं न्या. आमच्या सर्व वृत्तवाहिन्यांच्या वतीने तुम्हाला त्याच्या वाढीसाठी आज येस, खूप खूप आपला आभार आहे. धन्यवाद.